प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण पायथागोरन ट्रिपलेट विषयीची माहिती घेतलेली आहे. आज आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे त्याचा. फॉर्म्युला फॉर पायथागोरियन ट्रिपलेट. फॉर्म्युला पहा. इफ जस्ट अ मिनिट. इफ A, B, C are natural numbers, and A is greater than B, then फर्स्ट ब्रॅकेट मध्ये A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर, सेकंड ब्रॅकेट मध्ये A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर, थर्ड ब्रॅकेट मध्ये 2AB is Pythagorean triplet, is Pythagorean ट्रिपलेट. म्हणजेच हा फॉर्म्युला आहे पायथागोरियन ट्रिपलेट मिळवण्याचा. हे लक्षात घ्या. कसं काय तर खात्री करू शकता तुम्ही. तर इथे आपण पहा, फर्स्ट नंबरचा स्क्वेअर करूया. हा मॅक्झिमम नंबर आहे, इथे लार्जेस्ट नंबर आहे. म्हणजेच हा ही पहिली टर्म आहे ती, म्हणजेच A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. तर याचा आपण स्क्वेअर करू. याचा स्क्वेअर करायचा आहे. याचा स्क्वेअर कसा करतात पहा. एक्सपान्शन आपल्याला झालेलं आहे. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे A स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे A⁴ येणार, प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म A स्क्वेअर B स्क्वेअर, प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजे B स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे B⁴ येईल. B⁴ येईल. ओके. आता त्याच्यानंतर आपल्याला सेकंड टर्मचा स्क्वेअर करायचा आहे. सेकंड टर्मचा स्क्वेअर पहा, म्हणजेच इथे A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर आहे पहा. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म म्हणजे A⁴. इथे मायनस असल्यामुळे इथे मायनस साइन येईल. 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म अँड प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजे B स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे B⁴ येणार आहे. B⁴ येणार आहे. तर वरचा स्क्वेअर पहा आणि इथे खाली केलेला हा स्क्वेअर पहा. तर इथे फक्त मायनस साइनचाच डिफरन्स आहे. इथे मायनस, इथे प्लस आहे म्हणून इथे प्लस, इथे मायनस आहे म्हणून इथे मायनस येते. एवढाच डिफरन्स आहे तिथे. आता पहा थर्ड टर्म पहा, 2AB आहे, त्याचा पण स्क्वेअर करू. 2AB ब्रॅकेट स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 4, A चा स्क्वेअर A स्क्वेअर, B चा स्क्वेअर B स्क्वेअर. आता इथे आपण यांना नंबरिंग करू. याला आपण नंबर 1, याला 2 आणि याला 3 देऊ. पहा हा 1, 2 आणि हा 3. तर फ्रॉम 1, 2 अँड 3 ऑब्झर्वेशन केलं तरी आपल्या इथे लक्षात येतं की इथे पहा फ्रॉम 1, 2 अँड 3. तर याच्या आधारे आपल्याला सांगता येते की इथे पहा हा जो स्क्वेअर आहे फर्स्ट मधला, तर हा रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरच्या सम इतका आहे पहा. तर इथे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की याचा आणि याची सम घेतली,
याची आणि याची जर सम घेतली तर इथे हे a⁴ येणार इथे आहेत. त्यानंतर हे 4a² मधून आहे -2a²b² कॅन्सल झाले तर हे 2a²b² येतात आणि हे b⁴ इथे येतात. म्हणजे या दोन्हींची जर सम घेतली तर ती आपल्याला इतकी मिळते. या पहिल्या इतकी आपल्याला मिळते, हे लक्षात घ्या. तेच इथे लिहितोय मी. फ्रॉम 1, 2 and 3 पहा a² प्लस b² चा स्क्वेअर इज इक्वल टू a² मायनस b² ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2ab ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर या दोन स्क्वेअरच्या म्हणजेच इथे पहिल्या याच्यामध्ये पहा इथे या फर्स्ट टर्मचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 टर्म्सच्या स्क्वेअरच्या सम इतका येतो तो, ते इथं आपण लिहिलेलं आहे. अँड therefore ब्रॅकेट मध्ये लिहितोय पहा. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a² प्लस b², सेकंड ब्रॅकेट मध्ये a² मायनस b² आणि थर्ड ब्रॅकेट मध्ये 2ab is Pythagorean triplet तर हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे म्हणजेच आता आपल्याला फॉर्म्युला मिळाला म्हणायचा. तर हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे की ज्याच्या आधारे आपण ए आणि बी च्या व्हॅल्यू ठेवून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची डिफरंट आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट मिळतात, हे लक्षात ठेवा. दिस फॉर्म्युला कॅन बी युज्ड टू गेट व्हेरियस पायथागोरियन ट्रिपलेट. तर वेगवेगळ्या पद्धतीची पायथागोरियन ट्रिपलेट मिळवण्यासाठी या फॉर्म्युलाचा उपयोग होतो. तर फॉर एक्झाम्पल आपण एक घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे एक एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, if we take a is equal to 7 and b is equal to 5. पहा आपल्याला एक एक्झाम्पल आपण घेतोय. मग आता इथे a² प्लस b² ची व्हॅल्यू काय होणार पहा. म्हणजेच 7² प्लस 5² इज इक्वल टू 49 प्लस 25 is equal to 74. Then a² minus b², 7² minus 5² is equal to 49 minus 25 is equal to 24. आणि लास्टला आपण 2ab ची व्हॅल्यू काढायची आहे. 2ab is equal to 2 into 7 into 5 is equal to 17 मिळाले आपल्याला. is equal to 70. And therefore, just a minute. Therefore, इथे मिळालेले नंबर्स पाहता इथे तर 74, 24, 70 is a Pythagorean triplet. Is a Pythagorean
ट्रिपलेट. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरियन ट्रिपलेट इथे आपण मिळवू शकतो. हे आपण मिळवलं पहा एक फॉर एक्झाम्पल म्हणून. तर हे एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. तर अशा पद्धतीने हे आपण चेक करू शकतो पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही. याचा स्क्वेअर करायचा 74चा आणि ह्या रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या सम इतका येतो की नाही पाहायचा आहे. तर अर्थातच येतो, म्हणजेच हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. दिस formula can be used. This formula can be used to get various Pythagorean triplets. Various Pythagorean triplets. तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची पायथागोरियन ट्रिपलेट्स मिळतात, हे लक्षात घ्या. आणि इथे महत्वाचं हे एक लक्षात घ्या, ए इज ग्रेटर दॅन बी. इथे पहा ही कंडिशन लक्षात ठेवा. त्यामुळे व्हॅल्यू ठेवताना ए ची व्हॅल्यू ही बी पेक्षा ग्रेटर असली पाहिजे. ए इज ग्रेटर दॅन बी एवढी कंडिशन इथे महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. Now, last year we have studied the properties of right angle triangle with the angles 30 degree, 60 degree, 90 degree and 45 degree, 45 degree, 90 degree. तर 9th क्लास मध्ये आपल्याला त्याच्या प्रॉपर्टी झालेल्या आहेत, त्याचा स्टडी झालेला आहे. या स्टँडर्ड मध्ये आपल्याला फक्त याचा यूज करून एक्झाम्पल सोडवायचे असतात आणि त्याच्यामधले आपल्याला पहिली प्रॉपर्टी पाहायची आहे. इथे पहा, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. प्रॉपर्टी पहा कशी आहे. इफ acute angles of a right angle triangle are 30 degree, 60 degree, then the side opposite 30 degree angle is half of the hypotenuse and the side opposite to 60 degree angle is √3/2 times the hypotenuse. तर ही प्रॉपर्टी आपल्याला समजण्यासाठी, अंडरस्टँडिंग होण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊन आपण डायग्रामच्या सहाय्याने हे आपण याचं डिस्कशन करू. इथे पहा, आता आपण एक ट्रायंगल घेऊ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा. सपोज this triangle is 30 degree, 60 degree and 90 degree. याला आपण नेम देऊ LMN, LMN. तर हा M आहे 90 डिग्रीचा, हा L आहे 30 डिग्री आणि हा N आहे 60 डिग्री. प्रॉपर्टी समजावून घ्या डायग्रामच्या आधारे. आता इथे पहा, इन ट्रायंगल LMN, इन ट्रायंगल LMN angle L is equal to 30 degree, angle N is equal to 60 degree and angle M is equal to 90 degree, is equal to 90 degree. Then side opposite to 30 degree angle, side opposite to 30 degree angle is equal to, बघा 30 डिग्रीच्या समोरची साइड पहा, इथे अपोजिट साइड MN आहे
mn is equal to 1/2 into hypotenuse म्हणजेच 1/2 into ln. इथे हायपोटेन्यूज आहे, ln आहे. हा, तर आता नेक्स्ट हायपोटेन्यूज साइड अपोजिट टू 90 डिग्री इज नोन ॲज हायपोटेन्यूज. तर इथे हा हायपोटेन्यूज आहे, हे लक्षात घ्या. साइड अपोजिट टू 60 डिग्री. नेक्स्ट साइड अपोजिट टू 60 डिग्री एंगल. 60 डिग्री एंगल, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड पहा, एलएम आहे इथे, एलएम. तर याची लेंथ ही √3/2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूज, म्हणजे इंटू हायपोटेन्यूज येणार, इज इक्वल टू √3/2 इंटू एलएन होणार, इंटू एलएन. एलएन हायपोटेन्यूज आहे. ओके. आता याच्यावरचं फॉर एक्झाम्पल आपण एक पाहू, म्हणजे एक्झाम्पल कशी सोडवायची असतात ती पण आयडिया येईल. फॉर एक्झाम्पल, इफ ln is equal to 6 centimeter, then mn and lm ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. तर या आधारे आपल्याला त्याच्या व्हॅल्यू काढता येतात, शोधता येतात. कशा पहा, mn इज इक्वल टू, तर mn इथे पहा, mn मीन्स साइड अपोजिट टू अँगल एल आहे पहा, म्हणजे 30 डिग्री. त्याच्यामुळे त्याची mn ची लेंथ ही ln च्या हाफ इतकी येणार आहे, हायपोटेन्यूजच्या हाफ इतकी येणार, ln च्या हाफ इतकी येणार आहे. म्हणजेच 1/2 इंटू ln ची लेंथ दिलेली आहे 6. आणि इथे मग आपण याला सिंप्लिफाय करायचं आहे. 2 1 जा 2, 2 3 जा 6, therefore equal to 3 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला mn इज इक्वल टू 3 सेंटीमीटर इथे मिळालेली आहे. सिमिलरली lm इज इक्वल टू पहा, आता lm इज इक्वल टू, lm इथे आहे पहा, lm म्हणजे साइड अपोजिट टू 60 डिग्री आहे, आणि त्याच्यामुळं √3/2 इंटू हायपोटेन्यूज येणार. हायपोटेन्यूज म्हणजेच ln, म्हणजेच √3/2 इंटू ln ची लेंथ आहे 6, आणि त्याच्यामुळे इथे 2 1 जा 2, 2 3 जा 6 इज इक्वल टू 3√3 सेंटीमीटर. तर अशा पद्धतीने आपण इथे व्हॅल्यू शोधू शकतो. इथे आपल्याला मिळाली, ते आन्सर मिळालेलं आहे. ओके. नेक्स्ट पार्ट पहा. नेक्स्ट, प्रॉपर्टी ऑफ 45 डिग्री, 45 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. पहा, if the acute angles of a right angle triangle are 45 degree and 45 degree, then each of the perpendicular sides is 1/√2 times the hypotenuse. पहा, आता ही प्रॉपर्टी आपल्याला समजावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे डायग्रामच्या सहाय्याने डिस्कशन करू. ट्रायंगल घ्यावा लागेल. इथे एक ट्रायंगल घेतोय मी. सपोज ट्रायंगल XYZ
x y z in which angle x is equal to 90 degree, angle y is equal to 45 degree, angle z is equal to 45 degree. पहा in triangle XYZ, angle x is equal to 90 degree, y is equal to 45 degree, and z is equal to angle z is equal to 45 degree. Then इथे आता या ज्या साइड्स आहेत त्या इक्वल असतात, लक्षात ठेवा. कोणत्या साइड्स इक्वल आहेत पहा इथे, तर ही साइड आणि ही साइड इक्वल आहे, कारण त्याचे अपोजिट अँगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत. इच मेजर्स 45 डिग्री. तर अशा वेळी एक्स वाय ची लेंथ किंवा एक्स झेड ची लेंथ, एक्स वाय ची लेंथ आपल्याला जर काढायची असेल तर देअरफॉर एक्स वाय इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज येणार आहे. हायपोटेन्यूज इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेन्यूज आहे झेड वाय. सिमिलरली एक्स झेड इज इक्वल टू 1/√2 into hypotenuse is equal to 1/√2 into zy. तर इथे देखील एक्झाम्पल घेऊन आपल्याला सॉल्व करता येईल. इफ फॉर एक्झाम्पल पहा, इफ zy is equal to 3√2, then xy आणि आपल्याला xz किंवा zx शोधायची आहे. तर ती कशी शोधता येते ते पहा. तर xy आणि xz किंवा zx तर या इक्वल आहेत लेंथच्या, आणि या प्रत्येकीचं मेजरमेंट 1/√2 इंटू हायपोटेन्यूज इतकं असतं. म्हणजेच 1/√2 इंटू झेड वाय म्हणजेच इज इक्वल टू 1/√2 इंटू 3√2. तर ही व्हॅल्यू दिलेली आहे 3√2. आणि मग इथे आपण सिम्प्लिफाय केलं तर हे कॅन्सल होतात, आणि आपल्याला इथे xy is equal to xz is equal to 3 सेंटीमीटर. तर हे आपल्याला इथे आन्सर मिळतं. हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. हे छोटस एक एक्झाम्पल. ओके, ठीक आहे. तर याच्यावर आधारित एक्झाम्पल येतं, त्यामुळे याची तयारी करायची आहे.